मला वाटतं क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित करतात ते अरविंद 11 संघाला. चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे अरविंद 11 संघामध्ये. मला वाटतं माझे सहकारी, माझ्या बाजूला बसलेले पंढरी वांगणकर हे सुद्धा एक जुने जाणते बुजुर्ग खेळाडू त्या संघामध्ये आहेत. तसेच परिचित पटेकर, विजयजी शिरगावकर, महेंद्र कोळकरकर, मुकेश पटेकर, चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ. मला वाटतं त्यांचं या स्पर्धेमध्ये पाठ जड आहे असं एकंदरीत मला वाटतंय. दरम्यान सामन्याला सुरुवात होते आणि त्यांचे संघमालक परिचित पटेकर यांच्या चेहऱ्यावर हास्य स्मित आहे. आपला संघ 2 राऊंड जिंकलेले आहेत. पंच जरा सामना चालू करायचा आहे. SV 11 संघाकडून मला वाटतं प्रथम गोलंदाजी करतायत ते विद्याधर दाभोळकर. मला वाटतं जुने जाणते खेळाडू सिद्धेश्वर वेल्डू संघाकडून. यांचे खूप सामने बघितलेले आहेत आणि त्यांच्याकडूनच आम्हाला पण काही शिकायला मिळालं होतं विद्याधर दाभोळकर यांच्याकडून. आणि आमच्या अतुल भाटी संघाकडूनही खेळत होते हे विद्याधर दाभोळकर. दरम्यान सामन्याला सुरुवात. विद्याधर यांचा पहिला चेंडू विवेक फाईन लेगच्या दिशेने खेळलेला चेंडू बघूया. पहिल्याच चेंडूवर मला वाटतं पहिलाच चौकार मिळतोय तो संघाला. संघाचं खातं बोलत आहेत विवेक. केदार सारे यांच्या दिशेने गेलेला चेंडू केदार यांच्याकडून मला वाटतं केदार यांच्या बाजूने गेलेला चेंडू. 4 धाव मिळत आहेत आणि संघाचं खातं बोलत आहेत. संघाची धाव संख्या 4. थोडीशी आउटफील्डची कमतरता इथे जाणवतोय आणि सगळ्यांना विनंती आहे की आपण आउटफील्डवर क्षेत्ररक्षण करताना स्वतःची काळजी घ्या आणि चेंडू थ्रो करा. दरम्यान पुढचा चेंडू विद्याधर. एकदा सुरेख चेंडू होता. गुड लेनचा चेंडू. चेंडू गुड लेनवर आदळल्यानंतर थोडीशी उसळी घेतलेली चेंडूने आणि कव्हरच्या दिशेने चेंडू जाते. 1 धाव संख्या मिळते संघाला. एकेरी दुहेरी धाव संख्येने आता संघाची वाटचाल चालू आहे. संत गतीने थोडासा चाललेला हा खेळ आहे. आता मात्र स्ट्राईकला आलेत ते सागर. गोलंदाजीमध्ये चांगला करिश्मा दाखवला होता आपल्या संघाला आणि 2 विजयश्री खेचून आणले होते आपल्या संघासाठी. आता मात्र ते फलंदाजी करताना सागर. विद्याधर यांचा सुरेख चेंडू, चांगला चेंडू होता. मला वाटतं तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण होतंय ते कव्हरच्या दिशेने. निर्धाव चेंडू टाकण्यात यश येतंय ते विद्याधर दाभोळकर यांना. या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडूवरती 5 धावा खर्च करतायत विद्याधर दाभोळकर. एक चांगल्या 40+ लेजंड क्रिकेट लीगचं आयोजन केलंय ते. सुरेख आयोजन म्हणावं लागेल. आणि आता मात्र जेलबाद होते सागर. शॉर्टफिट चेंडूवर मला वाटतं बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू आणि क्षेत्ररक्षण जागा घेण्यासाठी जात आहेत. एक संघाचे आधारस्तंभ, संघ मालक आणि त्यांच्यासाठी उपमाही कमी आहेत. परिचित पटेकर. हेच परिचित पटेकर. मला वाटतं मागील 10 ते 15 वर्षापूर्वी ग्वागर तालुका मला वाटतं गाजून सोडलेले त्यांनी परिचित पटेकर यांनी. सुरेख गोलंदाजी त्यांचं गोलंदाजी फलंदाजीचं चांगलं योगदान पायशेत संघाला असायचं. तेच परिचित पुन्हा एकदा या लेजंड क्रिकेट लीग मध्ये आपल्या संघाकडून वन डाऊन आलेले परिचित पटेकर. विद्याधर रेक चेंडू यॉर्कर टाईपचा चेंडू होता. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. 1 धाव मिळतोय. या 1 धाव संख्येने संघ पोहोचतोय 5 या धावसंख्येवर. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. 6
सॉरी 6 धावसंख्या. शेवटचा चेंडू पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्याच्यानंतर चांगलं कमबॅक करतात ते विद्याधर दाभोळकर. शेवटचा चेंडू आता मात्र सुरेश चेंडू पॅडवर आदळलेला चेंडू निर्धाव एक बाईच्या स्वरूपात धाव मिळतंय आणि या एका धावसंख्येने पहिलं षटक संपतंय. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघ पोहोचतोय एक गड्याच्या मोबदल्यात 7 धावसंख्या. पंचांनी एक लक्ष द्यायचं आहे, LBW आउट नाही आहे. विद्याधर यांच्या पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर एक चांगलं कमबॅक केलं होतं विद्याधर याने. एक षटक संपतंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावसंख्या. काल रात्री बरसलेला वरुण राजा आणि त्यांच्यामुळे हे आउटफील्डचं थोडं खराब आउटफील्ड आहे, त्याच्यामुळे बॉलर सुधाकर संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक. सुधाकर पहिला चेंडू निर्धाव टाकलेला आहे. गुड लाईनचा चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर खाली राहिलेला विकेट किपर मला वाटतं विकेट किपर प्रल्हादजी पालशेतकर आपलं चोख काम बजावताना त्यांची किपिंग मला वाटतं 10 वर्षापूर्वी पाहिली होती आणि आता मात्र सुरेश चेंडू होता, गुड लाईनचा चेंडू होता. पेमेंटकर यांच्याकडून मला वाटतं मिसफिल्ड होत आहे आणि एक दर्यावती पार्षद संघाकडून एक चांगले गोलंदाज नावाजलेले गोलंदाज होते आणि तेच पुन्हा एकदा सुधाकर. आता मात्र होल्ड आउट होतं. 22च्या स्वरूपात एक धाव मिळतोय. पुढचा चेंडू सुधाकर यांचा. स्ट्राईकला आहेत ते परिचित पटेकर. चेंडू काय समजत नाही, चेंडू आणि बॅटचा काही संपर्क येत नाही. परिचित मात्र त्यांना काही समजत नाही. जर सुधाकर यांना परिचित पटेकर यांनी सिक्सर मारला तर राजेंद्र अडोरकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बघूया आपण. हो, एबी डिव्हिलियर्सची मला वाटतं आठवण करून देत आहेत परिचित पटेकर. एक धाव घेतलेले. बघूया दुसऱ्या 2 धावसंख्या मिळते संघाला. त्या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 12. दोन्ही हे बुजुर्ग खेळाडू मला वाटतं दर्यावती पालशेत संघाकडून अगोदर खेळायचे. मला वाटतं दोन्ही चांगले खेळाडू आहेत. आणि या बघूया पुढचा चेंडू परिचित यांचा. परिचित यांना मला वाटतं लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू प्रल्हाद यांच्याकडून मिसफिल्ड होते. चेंडू जातोय केदार सारंग यांच्या हातामध्ये. मला वाटतं तितकं चांगलं क्षेत्ररक्षण करतायत केदार सारंग. मला एक 2 धावसंख्या संघासाठी वाचवण्यात यश आले त्यांना. या 2 धावसंख्येने दुसरं षटक संपतोय. या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघ पोहोचतोय 14 या धावसंख्येवर. माझे मित्र रणजित खडपकर मला वाटतं यांच्याकडे चेंडू सुपूर्द करण्याची वेळ मला वाटतं कर्णधारांच्यावर येत आहे.
रणजित खडपकर यांच्यासाठी पारितोषिक ऑन होत आहे. कुंदन त्यांचेच मित्र कुंदन पाटेकर यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 300 रुपयाचं पारितोषिक ऑन होत आहे. पहिला चेंडू मला वाटतं नेक्स्ट रनचा खूपच बाहेरचा चेंडू आणि प्रल्हाद पालशेतकर यांच्याकडून पुन्हा एकदा मिसफिल्ड होत आहे आणि वाईटच्या स्वरूपात एक आणि असा धावून काढलेला 2 धावा अशा एकूण 3 धाव संख्या मिळतोय संघाला. प्राइज ऑन आहे. रणजित खडपकर आपण लक्ष द्यावे, तुमच्यासाठी प्राइज ऑन आहे. प्रत्येक विकेटसाठी 300 रुपये आहे कुंदन पटेकर यांच्याकडून. रणजित यांचा पुढचा चेंडू सुरेश चेंडू तितकंच पॉईंटच्या दिशेने मारलेला आहे. अपटका मला वाटतं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे राजेंद्र यांच्याकडून आणि 1 धाव काय रोखण्यात 1 धाव मिळते संघाला. संघ पोचतोय 1 धाव संख्येने 18 या धाव संख्येवर. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहे. रणजित खडपकर प्रत्येक विकेटला 300 रुपये. कुंदन पटेकर यांच्याकडून सुरेख मारलेला फटका ऑन साईडच्या दिशेने जातोय. चांगले क्षेत्ररक्षण होते तिकडे. 1 धाव रोखू शकत नाही आहे. 1 धावाने संघाची धाव संख्या वाढते. परीक्षित पटेकर यांच्या वैयक्तिक कोट्यात भर पडतोय. संघाची धाव संख्या होतोय 19. आता मात्र सुरेश चेंडू मारलेले बघूया सीमारेषा पार. 4 धावा मला वाटतं विवेक यांच्या बॅट मधून. किती षटकार की चौकार? चौकार. संख्या मिळते संघाला. पुन्हा एकदा गुडलेनचा चेंडू निर्धाव चेंडू येतो. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतं. विकेट किपर प्रल्हाद पालशेतकर यांच्याकडून चांगलं विकेट किपरचा प्रदर्शन मला वाटतं पाहायला मिळते ते आम्हा सगळ्या रसिक जनांना. या षटकातील 2 चेंडू शिल्लक 300 रुपये प्रत्येक विकेटसाठी पारितोषिक होणार. आता मात्र गोल मारलेला फटका बघूया किती धावा मिळतात. सीमारेषा पार षटकार. चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन मला वाटतं विवेक यांच्या कडून. ऑलराऊंडर खेळाडू मला वाटतं या संघामध्ये विजय शिरगावकर यांच्या संघामधील खेळाडू. शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न ऑन साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. चेंडू शोल्डरला लागतोय आणि पॉईंटच्या दिशेने जातोय. 1 धाव बाईकच्या स्वरूपात संघाला मिळतोय आणि संघ पोहोचतोय या 1 धाव संख्येने 30. 3 षटकाच्या समाप्तीनंतर अरविंद 11 30 धाव संख्या. 10च्या सरासरीने चाललेला हा संघ. शेवटचं आणि निर्णायक षटक कोण येतं घेऊन बघूया. यांचं नाव कृष्णा. शेवटचं षटक निर्णायक षटक संघाकडून आणि वैयक्तिक पहिला कृष्णा. हो चांगला चेंडू होता. शॉर्ट पिच चेंडू होता. मला वाटतं फलंदाजांना काही समजत नाही. निर्धाव चेंडू आणि प्रल्हाद पालशेतकर आपलं चोख काम बजावताना आपल्या संघासाठी 4 षटकातील शेवटचा हाणामारीचा षटक आहे. दुसरा चेंडू आता मात्र लेग साईडच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच यांचा वाईटचा इशारा येतोय. एक अवांतर धाव संख्या मिळते संघाला. 31 धाव संख्या होते संघाची. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहे. या 5 चेंडू मध्ये किती धाव संख्या मिळवतात बघूया. विवेक मात्र आता चांगले प्रदर्शन करतोय आपल्या संघासाठी. चांगली खेळी करतोय. ओपनिंगला आलेलं आहे एक फलंदाज विवेक. आता मात्र यॉर्कर चेंडू एक ब्रह्मास्त्र कृष्ण यांच्याकडून एक बाईच्या स्वरूपात
धाव मिळते संघाला. 2 चेंडू झालेले आहेत, अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. आता मात्र स्ट्राईकला आलेले आहेत ते परिचित पटेकर. एबी डिव्हिलियर्स शॉट पाहायला मिळतंय का बघूया. परिचित पटेकर यांच्या बॅटमधून सुंदर मारलेला फटका. बघूया किती धावांच्या मिळतोय. आणि मला वाटतं रणजित खडकर यांच्याकडून झेल पकडला जातोय. रणजित खडकर आणि तंबूमध्ये येताना नाराज दिसतात मला वाटतं आपल्या संघाचे कर्णधार आणि संघवाले. थोडस चेहऱ्यावरती नाराजी काहीशी सांगून जात आहे की परफॉर्मन्स आपला चांगला नव्हता आपल्या संघासाठी. तरी सुद्धा 2 सामने जिंकलेले आहेत आपण. काय ना सुकेश आंबेडकर स्ट्राईकला येत आता. सुकेश आंबेडकर शेवटचं हाणामारीचं षटक आहे. कृष्ण यांचं सुंदर गुडलेनचा चेंडू. चांगलं गोलंदाजीचं पृथक्करण बघायला मिळतं ते कृष्ण यांच्याकडून. मला वाटतं आता षटकार प्रत्येक षटकारासाठी प्राइज ऑन आहे. दिनेश शिरगावकर यांच्याकडून प्रत्येक षटकारास 600 रुपये आहेत सुकेश आंबेडकर यांच्यासाठी. आता मात्र चेंडू जातोय. केदार सारंग मला वाटतं जॉन्टी रोड्सची मला वाटतं भूमिका इथे बजावत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण करतायत. केदार सारंग. दरम्यान 2 धाव संख्या मिळत आहेत संघाला आणि संघ पोहोचतोय 34. शेवटचा चेंडू षटकातील. बघा रनआउटचा चान्स आणि मला वाटतं रनआउट धावचीत होत आहे. सुकेश आंबेडकर. कृष्ण यांनी मला वाटतं चांगलं कमबॅक केलंय आपल्या संघासाठी. एक बॉल आहे और चांगले षटक टाकले कृष्ण यांनी. मला वाटतं 4 रन दिले. 4 रन्स देऊन एक त्यांच्या शेवटच्या चेंडूवरती मला वाटतं एक धावचीत होत आहे. माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. एक मोबाईल पंचांकडे होता तो कोणाचा आहे त्यांनी पॅव्हलियन बॉक्स मधून घेऊन जायचा आहे. मोबाईल पंचांकडे कुणी दिला होता. मोबाईल घेऊन जायचा आहे पॅव्हलियन बॉक्स मधून. अरविंद इलेव्हन तुम्ही क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. वरुण राजाचंही आगमन होईल असं एक हवामान खात्याचा अंदाज आलेला आहे. हवामान खात्याचे आपले इतर या कल्याणचे पिच रिपोर्टर आणि सर्व सुबोधजी वरवटकर यांच्याकडून इशारा येतोय की वरुण राजाचंही आगमन होईल. त्याच्या अगोदर आपल्याला हे सामने संपवायचे आहेत. त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे.
याच्यानंतर मला वाटतं सलामी पाठवायच्या मैदानामध्ये केदार सारंग मला वाटतं तयारीत आहेत. मला वाटतं तो सामना शंभू स्ट्रायकरला जिंकणेच गरजेचं आहे, कारण काय क्वालिफाय होण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये असलेले हे प्रशांत वासावे मला वाटतं त्यांची आता ओपनिंग किंवा वन डाऊनला त्यांची भरती होणार आहे पुढच्या सामन्यासाठी असं मला तरी वाटतंय. प्रशांत वासावे यांची दिले ओपनिंग साठी नाव, परंतु वन डाऊनला तरी त्यांची निश्चित भरती होणार आहे असं मला वाटतंय. माझे दरम्यान सामना सुरू होत आहे. माझे मित्र सहयोगी कॉमेंटर रणजित खडपकर मला सहकार्य करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेले आहेत. रणजित खडपकर तुमचे स्वागत आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. दरम्यान परिचित पाटेकर वैयक्तिक प्रथम षटक घेऊन येत आहे आणि खरोखर पहिला चेंडू टाकला होता, थोडासा निर्धाव चेंडू चांगला कलेक्ट केला तो म्हणजे महेंद्र याची आपण किपिंग पाहिली मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली विकेट किपिंग केली होती. परंतु आता मात्र मला आकर्षण आहे ते म्हणजे मुकेश पटेकर यांचं. मुकेश पटेकरांना अजून फलंदाजी करताना आपण पाहिलेलं नाही, गोलंदाजी करताना पाहिलेलं नाही, पण मुकेश सारखा फलंदाज आणि गोलंदाज या मैदानामध्ये आहे, परंतु त्याचा खेळ आपल्याला पाहता आला नाही. दरम्यान विद्याधर यांचा चांगला फटका होता, एका धावेवर समाधान मानावं लागतंय मुकेश पटेकर यांचा खेळ पाहण्यासाठी. कारण युट्यूब लाईव्ह मॅच आहे आणि दिनेश शिरगावकर सुद्धा बोलतात की मी जर 2 षटकार मारू शकतो तर मुकेश पटेकर हा माझा गुरु आहे आणि तो या मैदानामध्ये आहे. त्याची गोलंदाजी आणि बॅटिंग आपल्याला पाहिजे आहे. दरम्यान परिचित पटेकर राईट राऊंड विकेटचा मारा, सुरेश टोलेला चेंडू पाहूया श्रीमाईचे पाय होते का तिथे आहेत वैभव अजित याने चांगला सुरेश झेल टिपलेला आहे, चांगला प्रयत्न होता तो म्हणजे सुधाकर यांचा आणि सुधाकर यांची जागा घेण्यासाठी जातोय तो म्हणजे प्रल्हाद, एक संघ मालक स्वतः कर्णधार. पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. अलिप्त असल्यामुळे त्यांना काय संधी मिळत नाही, परंतु पुढच्या सामन्यामध्ये संधी मिळेल नक्कीच. आणि बाटीचा एक चांगला ऑलराऊंडर आणि ओपनर खेळाडू होता तो मुकेश पटेकर, त्यांना संधी नक्कीच मिळतील. परिचित पटेकर यांच्याकडे मी त्यांचा प्रस्ताव देईल आणि त्याला ओपनिंगसाठी खेळवेल. नक्कीच कारण मला माहिती आहे जय हनुमान भाटी संघातर्फे मुकेश पटेकर आणि रणजित खडपकर 2 ओपनिंग जोडी फेमस झाली होती, 5 वर्ष कारकीर्द गाजवली होती. आणि दरम्यान सुरेख चेंडू होता
न समजणारा चेंडू, थोडासा लो टाकलेला चेंडू. परिचित पटेकर यांचा चांगला अनुभव आहे, मला माहिती आहे. विक्रांत पटेकर ज्यावेळेला आम्ही सरस्वती माध्यमिक ओंडवसे इथे खेळत होतो आणि त्यावेळेला जॉली स्पोर्ट्स जिथे सामने व्हायचे त्यावेळेस परिचित पटेकर म्हणजे एक प्रकारे विराट कोहलीला बघण्याची जशी गर्दी व्हायची तशी त्या प्लेअरला बघायची गर्दी व्हायची. इतका चांगला परफॉर्मन्स होता. परंतु वयोमानाने आता 40+ मध्ये खेळतोय, तितकासा परफॉर्मन्स नाही, परंतु चांगली कामगिरी करताना संघासाठी आपल्याला पाहतोय तो म्हणजे परिचित पटेकर. दरम्यान चांगली गोलंदाजी, चांगली लाईन, एक अनुभव आणि त्या अनुभवाचा पुरेपूर फायदा मिळतो आणि त्यांना चांगली साथ मिळेल ते म्हणजे विकेट किपर महेंद्र यांची. दरम्यान पाहूया मागच्या सामन्यामध्ये सुद्धा सुचित धोपाकर कुठे असतील, त्याने खरोखर चांगली फलंदाजी केली होती. त्यांना संधी भेटत नाही, पण संधी भेटली तर नक्कीच सोनं करतात आणि आता मात्र सोनं नाही तर हिरा करून टाकला अशी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. मी तर मंत्रमुग्ध झालो होतो त्यांची फलंदाजी बघून. दरम्यान फाईन लेगला ठेवलेला चेंडू मुकेश पटेकर यांच्या हातामध्ये चेंडू येतो, एका धाव्यावर समाधान मानावं लागतंय. पाहूया दरम्यान षटक संपतंय, एका षटकांची संघाची धावसंख्या होते 3. थोडीशी 35 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी आणि पहिलं षटक संपतंय आणि पहिल्या षटकांची संघाची धावसंख्या होते 3. मला वाटतं पाहूया सागर विक्रम, मला वाटलं होतं मुकेश पटेकर गोलंदाजीसाठी येतील, परंतु सागर गोलंदाजीसाठी येतोय. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. मागच्या दोन्ही सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती ती म्हणजे सागर याने. खूप राईट आर्म फास्ट यॉर्करचा मारा आहे. दरम्यान पाहूया विद्याधर दाभोळकर हे सुद्धा एक नावाजलेले फलंदाज आहेत, कशा पद्धतीने फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. पाहूया दरम्यान राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा तो म्हणजे सागर यांचा विद्याधरसाठी. विद्याधर तयार, सुरेख टोललेला चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं, एका धाव्यावर समाधान मानावं लागतंय. चांगला चेंडू कलेक्ट करतोय महेंद्र आणि थोडीशी संत सुरुवात होते. संघाची धावसंख्या होते 4. संघाची धावसंख्या होते 4. आता मात्र विद्याधरांना मागच्या सामन्यामध्ये खरोखर विद्याधर एक आयकॉन प्लेअर आहेत आणि आयकॉन सारखी त्याने कामगिरी केली, परंतु त्यांना मात्र म्हणतात की क्रिकेटमध्ये थोडंसं नशीब लागतं आणि त्या पद्धतीचं जे ग्राउंड तयार झालंय त्यामध्ये नशीब तर आपल्याला पाहिजेतच. कारण एखादा झेल सुटू शकतो आणि एखादा बॉल अडवून 2-3 धावा सुद्धा येऊ शकतात, त्याच पद्धतीचं ग्राउंड आहे. परंतु चांगली कामगिरी केली, एक आयकॉनच्या पद्धतीने खेळ केला तो म्हणजे विद्याधर यांनी. दरम्यान सुरेश टोळलेले चेंडू बघा खेळमध्ये रेषा बाहेर जातो का, चेंडू जातोय आणि मला वाटतं झेल न घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा चोरून मिळवतायत तो म्हणजे प्रल्हाद. चांगली फलंदाजी म्हणता येईल प्रल्हाद, चांगला प्रयत्न आहे प्रल्हाद यांचा. नक्कीच झेल झाला असता परंतु झेल घेण्याचा काहीच प्रयत्न केला नाही. दरम्यान आपल्या षटकातील पुढचा चेंडू राईट राऊंड विकेटचा मारा सागर यांचा प्रल्हादसाठी. प्रल्हाद तयार, हाणामारी करण्याची गरज आहे, 35 धावांचं आव्हान आहे. पाहूया एखादा षटकार किंवा चौकार आपल्याला पाहायला भेटतो का. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता तितका सुरेख पाहायला मिळतोय. चेंडू होतो काळू कॉर्नरच्या दिशेने, तितकं चांगले क्षेत्ररक्षण होते. अजित यांचा चांगला थ्रो, एका रनावर समाधान मानावं लागतंय ते म्हणजे प्रल्हाद यांना. आता मात्र स्ट्राईकला ते म्हणजे आयकॉन प्लेअर विद्याधर दाभोळकर. पाहूया विद्याधर दाभोळकर यांनी सलग दोन्ही सामन्यामध्ये खरोखरच चांगली फलंदाजी केली. एक आपल्याला नावाला साजेशी अशी फलंदाजी केली होती, परंतु सामना मात्र जिंकू शकले नाहीत. परंतु आता मात्र संधी आहे त्यांना हाही सामना जिंकण्याची. एक हाती मॅच फिरवू शकतात इतकी त्यांची कॅपॅसिटी आहे. दरम्यान सागर आपल्या षटकातील पुढचा चेंडू राईट राऊंड विकेटचा मारा करेल तो म्हणजे विद्याधरसाठी. विद्याधर तयार आणि ऑफ साईडला टाकलेला चेंडू होता, तितकं चांगलं विकेट किपिंग आपल्याला पाहायला भेटते ते म्हणजे महेंद्र यांच्याकडून. तितकी चांगली गोलंदाजी पाहायला भेटते ती म्हणजे सागर कडून. संघाची धावसंख्या होतो 7. दरम्यान पुढचा चेंडू टाकतो विद्याधर यांना. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, फ्लिक केलेला चेंडू जातो फाईन लेगच्या दिशेने मुकेश पटेकर यांच्या हातामध्ये. मुकेश पटेकर यांच्या हातातून 2 धावा मिळवणं एक खूप अवघड आहे. मला तर खरोखर विक्रांत तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने परिचित पटेकर यांना एक विनंती करायची, मुकेश पटेकर यांना गोलंदाजी देऊन बघा. कारण हनुमान टीमचा एक ओपनर गोलंदाज आणि ओपनर फलंदाज आहे, तो एक तंत्रसिद्ध फलंदाज म्हणून अनेक सामनावीराचे किताब त्याच्या घरामध्ये पडलेले आहेत. परंतु 40+ सामन्यामध्ये प्रथमच खेळताना पाहतोय. एक चांगला खेळ आपल्याला पाहायला भेटेल आणि त्याचे चाहते सुद्धा वाट बघतात की त्याच्या गोलंदाजीची आणि फलंदाजीची. दरम्यान बाउंड्री लाईनच्या दिशेने मारलेले चेंडू 2 धावा मिळवण्यात यश मिळत आहे ते म्हणजे प्रल्हाद यांना. दरम्यान पाहूया 10 धावा, 2 षटकं संपतात आणि 2 षटकांची संघाची धावसंख्या होते 10. 12 चेंडू आणि 25 धावा. या पिचवर आपण पाहतोय की चेस करणं खूप थोडंसं अवघड होतंय. त्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते.
पाहूया गोलंदाजीसाठी कोण येतो. पंढरी वांगणकर सुद्धा वाट बघतायत. पंढरी वांगणकर एक ऑफ अटॅक, लेग कटर बॉलर आहेत. पंढरी वांगणकर सुद्धा एक चांगले गोलंदाज आहेत. पाहूया त्यांच्याकडे गोलंदाजीची संधी येते का, परंतु नाही. मला वाटतं परिचित पटेकर यांना तिन्ही सामने जिंकायचे आहेत. विजय यांना सुद्धा तिन्ही सामने जिंकायची इच्छा आहे असं वाटतंय. दरम्यान पाहूया विवेक आपल्या षटकातील वैयक्तिक पहिला, संघातर्फे तिसरे षटक घेऊन येतो विवेक. पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतो. हाणामारीची गरज आणि विद्याधर यांचा फटका मारलेला काऊ करण्याच्या दिशेने जातो चेंडू. एक धाव तो पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज धावत आहे परिचित चेंडूच्या मागे, परंतु चेंडू थ्रो करेपर्यंत संघाचे दोन धाव पण काढलेले आहेत. तिसऱ्या धावेचा काही प्रयत्न होत नाहीये. आता मात्र विद्याधर यांना जिंकण्यासाठी 2 षटकार ह्या षटकामध्ये मारणं खूप गरजेचं आहे. पाहूया विद्याधर यांच्या बॅट मधून एखादा षटकार किंवा चौकार आपल्याला पाहायला भेटतोय का, एक चांगलं आयोजन आपल्याला पाहायला भेटतंय. आणि जर का आपण मॅच झाल्यानंतर जर ट्रॉफी बघितली तर मंत्रमुग्ध करणारी ट्रॉफी कुठल्याही स्पर्धेला अशा ट्रॉफीचा सन्मान आपल्याला पाहायला भेटणार नाही. इतकं चांगलं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला भेटतंय. दरम्यान या षटकातील पुढचा चेंडू, या षटकामध्ये मला वाटतं 2 षटकार बसले तर मॅच कमबॅक करू शकतो. तो म्हणजे विद्याधर दाभोळकर, एक जुना जाणता एक चांगला फलंदाज आहे. राईट राऊंड विकेटचा मारा आणि हा मात्र सुरेख चेंडू होता. थोडासा न समजलेला चेंडू, ब्लाइंड केला चेंडू, बॅटची काढा घेऊन जातोय स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेने, परंतु एकही धाव मिळत नाही या चेंडूवर. आता मात्र थोडासा दबाव मारतोय विक्रांत. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं की 6 चेंडू आणि 12 ते 14 धावांचं आव्हान ठेवलं तर खूप आव्हानात्मक होऊ शकतं ह्या पिचवर, कारण तितकंसं षटकार आणि चौकार आपल्याला पाहायला भेटत नाही. पण एक दिवस लेट जर पाऊस पडला असता तर नक्कीच अजून चोरशीचे सामने आपल्याला पाहायला भेटले असते. दरम्यान सुरेख असा पावरलेला चेंडू जातोय फर्स्ट स्लिपच्या डोक्याच्या वरून आणि दरम्यान 2 धावा काढण्यामध्ये यश मिळते. ते म्हणजे विद्याधर आणि प्रल्हाद यांना एक चांगलं षटक फेकतोय. बघूया आपल्या संघासाठी संघाची धाव संख्या होते 14. 9 चेंडू आणि 21 धावा. 9 चेंडू 21 धावा. 9 चेंडू आणि 21 धावांचं आव्हान असताना जर मला वाटतं 2 षटकार बसले तर नक्कीच मागासारखं कमबॅक करू शकतो म्हणजे विद्याधर दाभोळकर. दरम्यान विवेक आपल्या षटकातील पुढचा चेंडू राईट राऊंड विकेटचा मारा आहे. त्याचा पुरेपूर फायदा मिळवतोय का विद्याधर पाहूया. आणि सुरेख मारलेला चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. परिचित पटेकर यांच्या हातामध्ये चेंडू आणलेला आहे. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत. दुसरी धावी कंप्लीट केलेली आहे आणि 2 धावा काढण्यामध्ये यश मिळत आहे. ते म्हणजे प्रल्हाद आणि विद्याधर यांना. मला वाटतं थोडंसं चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे विवेक. एकही षटकार किंवा चौकार आपल्या बॅट मधून देत नाही. थोडासा पाण्याचा अडथळा असल्यामुळे षटकार चौकार तिथे आपल्याला पाहायला भेटत नाहीत, परंतु सामने मात्र चुरशीचे आपल्याला पाहायला भेटत आहेत. यात काही शंका नाही. आणि प्रेक्षकांचं एक चांगलं मनोरंजन होतं. एक चांगलं वातावरण आपल्याला एक निसर्गरम्य वातावरणामध्ये खेळ चालू आहे. एक संत गतीने आपला सगळा खेळ चाललाय. चांगली खेळाडू आपल्याला इथे पाहायला भेटत. दरम्यान विवेक राईट राऊंड विकेटचा मारा खरोखरच सुरेख चेंडू होता. बाउन्स टाकलेला चेंडू. पंचांकडे वाईटचा इशारा करतो परंतु पंच यांनी वाईट टाळलेला आहे. चेंडू जातोय लेग स्टिकच्या वरून चेंडू जातोय त्यामुळे पंच यांनी वाईट दिलेलं नाहीये. एक अवांतर धाव मात्र मिळते. प्रल्हाद पाहूया षटकार आणि चौकार मारण्यामध्ये यश मिळते का प्रल्हाद. दरम्यान विवेक सामना करेल तो म्हणजे प्रल्हाद. पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय प्रल्हाद. आणि हा ऑफ साईडला टाकलेला चेंडू तितकं चांगलं विकेट किपिंग आपल्याला पाहायला भेटतंय ते म्हणजे महेंद्र यांचं. पाणी घेऊन जा. सुकेश आंबेडकर कुठे असतील त्याने कॉमेंट्री बॉक्स मध्ये येते. सुकेश आंबेडकर मला वाटतं परिचित पटेकर मुकेश पटेकर यांनी गोलंदाजी करावी अशी माझी तरी इच्छा आहे खरोखरच. कारण तुम्ही खेळ पहा, फलंदाजीची संधी द्या. कारण मला माहिती आहे परिचित पटेकर माझ्या बरोबर जो ओपनिंगला आम्ही 5 वर्ष कारकीर्द गाजवली जय हनुमान भाटी या संघाने. मुकेश पटेकर रणजित कडपकर यांनी. संघाची धावसंख्या होते 17. किती पाहिजे कोण जेवायचं बाकी असेल तर कृपया जेवून घ्यावा. सगळे तेच करतील असं कसं काय आम्ही मग प्रशांतला बॉलिंग देणार ना आम्ही. चालेल मग प्रशांतला तिकडेच ठेव. मला वाटतं प्रशांत पाहूया नंतरच्या याच्यामध्ये गोलंदाजी करणार आहेत. दरम्यान पाहूया
मला वाटतं सचिन वाट बघतोय बॅटिंगची, परंतु सचिन आहे ना आत्ता मात्र शेवटच्या 6 चेंडू 18 धावा. मागच्या वेळेला जो सामना झाला त्याच पद्धतीने सामना होता. 6 चेंडू आणि 18 धावा असताना मला वाटतं मागच्या वेळेला मीच फलंदाजी करत होतो विक्रांत, परंतु त्या पिचवर फलंदाजी करणं तितकं सोपं नाहीये. आपल्याला वाटतं की चेंडू कुठल्या गतीने येईल, कारण जर का ऊन असतं तर आपण एक जज करू शकतो की चेंडू याच गतीने येऊ शकतो, परंतु चेंडू थोडं भिजलेला असल्यामुळे काही कळत नाही. दरम्यान विक्रांत तुमचं काय मत आहे याच्यावर? रणजित, नक्कीच तू बोलतोय ते खरोखर आहे, पण हे जे क्लायमेट आहे हे मला वाटतं आपण इंग्लंडला किंवा ऑस्ट्रेलियाला किंवा आफ्रिकेला खेळतो त्या पद्धतीचं हे क्लायमेट आहे. आणि या क्लायमेटमध्ये खेळताना उसळी तर घेणारच चेंडू. आणि आज पण जे सामना होणार आहे इंडिया पाकिस्तान, मला वाटतं सगळे आतुरतेने वाट बघतात त्या सामन्याची. इंडिया पाकिस्तान आज 2 महिने झाले आम्ही वाट बघतोय त्या क्षणाची, आणि तो क्षण आज संध्याकाळी येणार आहे. 8 वाजता सामना होणार आहे इंडिया पाकिस्तान. त्या सामन्यापेक्षा आता जो सामना होतोय तो प्रत्येक संघ आपला जिंकावा हीच प्रत्येकाची इच्छा आहे. इंडिया पाकिस्तान मध्ये इंडिया जिंकणार यात काही शंकणार आहे, परंतु परिचित पटेकर यांना विक्रांत यांनी धन्यवाद दिलेला आहे. माझ्याकडून धन्यवाद, कारण मुकेश पटेकर यांची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते आहे दरम्यान. कारण युट्यूब लाईव्ह मध्ये मुकेश पटेकर पहिल्यांदाच खेळत असतील, 5 वर्ष कारकीर्द वाढवली. दरम्यान पुढील सामन्याचं सिद्धेश्वर वर्सेस शंभू स्पायकर यांनी नाणेफेक ओढून घ्यायचंय. लवकरात लवकर सामना सुरुवात होईल. दरम्यान मुकेश पटेकर 9999 मुकेश पटेकर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहिली ती मुकेश पटेकर यांच्याकडून पॉईंटच्या दिशेने तोडलेलं चेंडू, 1 धाव तर मिळवलेली आहे. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय आणि एका धावावर समाधान मानावं लागतंय. आता मात्र एक चांगला खेळ आपल्याला पाहायला भेटतील, ते म्हणजे अच्छा बहुत अच्छा, इसलिए कहता हूं हेल्मेट पहन के जाओ. प्रल्हाद याने स्वतःच्या नाकावर चेंडू मारलेला, चेंडू आपटायचा असतो. दरम्यान मुकेश पटेकर आपल्या षटकातील विद्यार्थ्यांना गोलंदाजी करतो. सुरेख टाकले चेंडू आणि सुरेख फटका आपल्याला पाहायला भेटतोय. चेंडू जातो सीमा रेषे पार 6 धावांसाठी. 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 10 धावा. अतिशय रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला भेटतोय. 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. एकही गडी बाद करण्यामध्ये यश येत नाही. सचिन भोपाळकर थोडेसे नाराज आहेत, त्यांना फलंदाजी करायची संधी भेटली नाही, परंतु 2 चेंडू आणि 10 धावा. आपण संघ जिंकला पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे का सचिन? संघ जिंकला पाहिजे, कारण विद्यार्थ्यासारखा फलंदाज जर मैदानामध्ये असेल तर 2 चेंडू 10 धावा काढू शकतो. परंतु मुकेश हा सुद्धा एक अनुभवी गोलंदाज आहे, त्याला माहिती आहे या वेळेला कशा पद्धतीने गोलंदाजी करायची असते. आणि हाच पद्धतीने चेंडू होता, थोडासा लो टाकला चेंडू डाट काढते, मॅच विन करते तो म्हणजे मुकेश. परंतु आता मात्र या चेंडूवर नो चेंडू टाकला किंवा वाईट टाकला तर अजूनही करू शकतो. परंतु 1 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. पाहूया, षटकार मारला तर त्या षटकाराला आपण उलटा करू शकतो. परंतु मुकेश पटेकरच्या टी शर्टवर लिहिलेलं आहे 9-9-9-9. 1 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. मुकेश पटेकर गोलंदाजी मारतो. ऑफ साईडला टाकलेला चेंडू, चांगला टोललेला चेंडू, पाहूया झेल येतोय का? परंतु थोडस चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतं इथे. आणि दोन्ही संघाला हार्दिक अभिनंदन, चांगलं मनोरंजन केलं. परिचित यांचं सुद्धा चांगलं एक अभिनंदन. आमच्या विनंतीला मान देऊन मुकेश पटेकर यांना गोलंदाजी दिली. आता फक्त मुकेश पटेकर यांची फलंदाजी पाहिजे.